सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळते। माडा असेल, करमाळा असेल, या ठिकाणी आता जवळपास पूर परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। अख्खं गाव पाण्यात आहे। मी आता माढा तालुक्यातील उंदर गावमध्ये आहे की ज्या ठिकाणच्या गावं जवळपास हजार जी गावं आहेत, घरं आहेत, ती घरंसुद्धा आता पाण्याखाली गेले आपल्याला पाहू शकता। मी आपण दाखवते की ज्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्या घरामध्ये जवळपास 2 ते 2.5 फूट पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळते। काही नागरिकांना इथून स्थलांतरित सुद्धा करण्यात आलेलं आहे। प्रशासन सध्या आता NDRFची टीम या ठिकाणी कधी पोहोचते याची वाट पाहते। आपण पाहिलं तर आता या घरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। लोक सध्या सगळी रस्त्यावर उतरले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की कधी पाणी शिरलंय? पाणी काल म्हणजे 3 दिवस झालं पाणी इथं वाढायला चालू आहे। या ठिकाणी संपूर्ण उंदर गावातले जेवढे 3,500 एकूण लोकसंख्या आहे त्यापैकी 50% लोक आता विस्थापित झालेत। तिथून शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये काय त्यांची व्यवस्था केली आहे। निर्माण झाले किती शेतीचं नुकसान झालंय? काय पूर्ण जी शेती आहे नदीकाठची ती पूर्ण पाण्यात गेलेली आहे। एकही ऊस राहिलेला नाही, काही नाही। पण प्रशासन अजून इथंही नाही। आमची लोक तिकडे 3 वस्त्या आमच्या अडकलेल्या आहेत, ती तेवढ्या वस्त्या काढाव्या अशी आमची विनंती आहे। आणखी काही नागरिक माझ्याबरोबर आहेत, तुम्ही काय सांगाल? कालपासून पाण्यामध्ये सतत वाढ होत आहे, परंतु प्रशासनाला हाय अलर्ट आमदार साहेबांनी दिलेला आहे आणि आमदार साहेबांचे बंधू काल स्वतः या ठिकाणाहून कमीत कमी रात्री 10:30 वाजता सगळी टीम त्यांची घेऊन या ठिकाणाहून गेलेली आहे पूर परिस्थिती पाहणी करून, आणि त्यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। नदीचं नुकसान झालेलं आहे लोकांचं। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000च्या पुढूनच मदत मिळायला पाहिजे। लय पूर्ण ऊस पाण्यात बुजूनच गेलेला आहे शेतकऱ्यासाठी, आणि घराचं नुकसान झालेलं आहे, सगळी भरपाई मिळायला पाहिजे। कधी NDRFची टीम येते, कधी यांना मदत मिळते, याच अपेक्षेवर आता आपल्या उंदर गावातील लोक आपल्याला जे प्रतीक्षा करताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, उंदरगाव।